हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय तर लोकच आपले प्रतिनिधी मतदानाद्वारे, ते पण गुप्त मतदानाद्वारे निवडून देतात त्या प्रतिनिधींना, आणि ते प्रतिनिधी आपल्या देशाचा कारभार पाहतात. तसंच आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण आपलं शालेय मंत्रिमंडळ तयार करणार आहोत लोकशाही मार्गानेच, मतदान घेऊन. आणि हे मतदान गुप्त पद्धतीने असणार आहे, म्हणजे तुम्ही कोणाला मतदान करता हे कोणालाच नाही कळणार. मग तुम्ही म्हणता की सर आम्ही तर लहान आहे, तर मग तुम्ही हे असं मतदान का घेताय? तर तुम्हाला या आपल्या लोकशाहीची ओळख आपल्या या बालपणातच व्हावी, हा आमचा उद्देश. भारताची जी पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे, ती निवडणूक प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोग राबवतो. तसं आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण ही निवडणूक प्रक्रिया ते जशा पद्धतीने राबवतात त्याच पद्धतीने आपण राबवणार आहोत. म्हणजे काय तर आज आपण आपली निवडणूक जाहीर केलेली, आपली निवडणूक आपण आज जाहीर केली. त्यानंतरच बघा आपलं हे जे वेळापत्रक येते पहा, की त्यानंतर उमेदवारी अर्ज भरायचे असतात. म्हणजे कोणाकोणाला उभारायचंय त्यांनी आपला अर्ज भरायचा. अर्ज भरताना तुमचं नाव, तुमची सही आणि तुमच्या अर्जावर तुमच्या एका मित्राचं किंवा मैत्रिणीचं अनुमोदक म्हणून नाव आणि सही, की तुम्ही फॉर्म भरता त्याला माझी परवानगी आहे किंवा अनुमोदन आहे, थोडक्यात अनुमोदन. त्यानंतर ती मुदत आहे पहा आज दुपारी 1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरले, जास्त पोरांनी भरले, एखाद्याला नंतर वाटलं की मला नाही निवडणूक लढवायची, तर तो उमेदवार निवडणुकीतून आपली माघार घेतो, म्हणजे निवडणूक अर्ज मागे घेतो. आपण सुद्धा तशी संधी तुम्हाला ठेवलेली, म्हणजे तुम्ही मतदानासाठी आपल्या निवडणुकीसाठी तुम्ही जो अर्ज दाखल केलाय, तो अर्ज तुम्हाला मागे घ्यायसाठी सुद्धा आज दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. म्हणजे 1 वाजेपर्यंत तुम्ही नाव दाखल करू शकता, निवडणुकीसाठी फॉर्म भरू शकता. तुम्हाला वाटलं मला निवडणूक नाही लढवायची तर माघार घेऊ शकता. दुपारी 3 वाजता आपले उमेदवार निश्चित झालेले असणार आहेत, कोण कोण निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आहे. त्यांना आपण चिन्ह वाटप करणार, कोणतं चिन्ह कोणाला भेटणार ते 3 वाजता ठरणार. चिन्ह वाटप झालं की दुपारी 3 वाजल्यापासून उद्याच्याला दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला प्रचारासाठी वेळ आहे. तुम्ही तुमचा प्रचार करायचा. जसे उमेदवारांना खरोखरी तिकडं मोठ्या निवडणुकीमध्ये जसा निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी वेळ असतो, तसंच तुम्ही सुद्धा या मतदारांना, आपल्या शाळेतले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे आपले मतदार आहेत, तर त्यांना तुम्ही सांगायचंय की बाबा मला मतदान कर किंवा कुणाला मतदान कर. हे प्रचारासाठी उद्यापर्यंत वेळ आहे. उद्या दुपारी आपलं मतदान होणार. मतदानासाठी आपण बूथ पण लावणार. मतदान घ्यायला बाहेरचे प्रतिनिधी आपण बोलवणार, जे खरोखर मतदान होतं त्याच पद्धतीने. तुम्ही मतदान केल्यानंतर आम्ही निवडणुकीमध्ये म्हणजे मतदानामध्ये ज्या पद्धतीने ती मतदान प्रक्रिया राबवतो त्याच पद्धतीने उद्या तुम्हाला पूर्ण अनुभव दिला जाईल. आणि मतपत्रिका सुद्धा आपण तयार करणार आहोत. आज दुपारी चिन्ह वाटप झालं की त्या मतपत्रिका तयार करणार आणि त्यानुसार उद्या मतदान होईल. उद्या मतदान झालं की त्यानंतर थोड्या वेळाने लगेच आपण मतमोजणी घेणार उद्याच. आणि मतमोजणी झाली की सगळ्यात जास्त ज्याला मतदान पडेल तो असेल मुख्यमंत्री. 2 नंबरला ज्याला मतदान पडेल तो असेल उपमुख्यमंत्री. 3 नंबरचा जो उमेदवार असेल, ज्याला 3 नंबरचे मत आहेत, तो असेल आपल्या शाळेसाठी अत्यंत महत्वाचा शिक्षण मंत्री. आणि मग असे जसजसे मतदानाचे आकडे म्हणजे त्या मताचे आकडे कमी कमी होत जातील तस तसं आपलं प्रत्येकाला वेगवेगळं खातं भेटल. आणि हे ठरवायचा अधिकार तुम्ही जे निवडून येणार आहेत तुम्ही सुद्धा ठरवू शकता. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर प्रत्येक मंत्र्याचा खरोखरी शपथविधी होतो, तसा तुमचा सुद्धा शपथविधी घेणार आपण. आलं लक्षात? आणि मग नंतर वर्षभर तुम्ही सगळं मंत्रिमंडळ आपल्या शाळेचं सगळं कामकाज पाहणार. अशा पद्धतीनं आपल्या भारतामधला कारभार चालतो. तोच कारभार आपल्या शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला लहान वयातच आम्ही तुम्हाला अनुभवण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. ज्याला ज्याला मतदानासाठी उभा राहायचंय त्यांनी नंतर आमच्याशी संपर्क साधायचा आणि तुमचे आपण फॉर्म भरून घेऊ. आणि नंतर आता तुम्हाला प्रोसेस तर सगळी कळालेली काय काय करायचं. आज दुपारपर्यंत 1 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे.
3 वाजेपर्यंत फॉर्म पाठीमाग घ्यायचे, ज्याला घ्यायचे असेल त्यांनी. आज 3 वाजल्यापासून उद्या दुपारपर्यंत प्रचार करायचा आहे. उद्या दुपारी मतदान होईल, त्यानंतर मतमोजणी होईल, त्यानंतर मंत्रिमंडळ तयार होईल आणि त्यांचा शपथविधी होईल आणि मग सगळ्यांचं जंगी स्वागत होईल. एक लक्षात ठेवा, ही निवडणूक आपल्याला आनंददायी पद्धतीने करायची. म्हणजे मतदान झालं म्हणजे तो एक अनुभव तुम्हाला द्यायचा. त्यातून याने मला मतदान केलं नाही, त्याने मला मतदान केलं, किंवा ह्याने याला बोलला, असं काही नाही. आपण सगळेजण एक आहोत, आपली शाळा एक आहे, आपण सगळेजण ह्या शाळेचे घटक आहोत. आनंदाने कोणी निवडून येऊ द्या, आपण सगळेजण त्या मिरवणुकीमध्ये नाचणार, धिंगाणा घालणार आणि एकमेकांचं स्वागत करणार, अभिनंदन करणार. ही तर खरी लोकशाही. म्हणजे आपल्या विरोधकांचा सुद्धा आदर करणं, आपल्या विरोधकांचा सुद्धा आदर करणं, त्यांना सुद्धा योग्य सन्मानाची वागणूक देणं, ही आपली लोकशाही शिकवते. आणि त्याला अनुसरून आपण आपल्या शाळेमध्ये हा निवडणुकीचा प्रोग्राम आपण आज जाहीर केलाय. आणि याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी मुख्याध्यापक या नात्यानं ते मी काम पाहणार, पण मी माझे सगळे अधिकार सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी सातपुते सर यांना देऊन टाकतोय. सगळी प्रोसेस सर राबवणार, मी लक्ष ठेवणार. आपण सगळ्यांनी मिळून ही निवडणूक एकदम भारी आनंददायी पद्धतीने साजरी करूया आणि आपल्या लोकशाहीचा पाया आपल्या बालपणापासूनच घालून देऊया. लक्षात? ओके.